नमस्कार, मी लता सहकुटुंब या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आजचा व्हिडिओ खास आहे कारण ज्यामध्ये केसांविषयी आहे. खूप दिवस झाले महिन्यातून एकदा मी केसांना मेहंदी लावत असते. तर आता मी होऊन गेले केसांना मेहंदी लावायची आहे आणि मी मेहंदी कशा पद्धतीने मिक्स करते, त्यामध्ये काय काय टाकते, हाच या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर पाहू शकता तर माझ्या केसांमध्ये तर थोडेसे माझे केस पिकले बाकी काही लॉंग आहेत केस आणि आणखीन छान राहावी म्हणून त्यासाठी मग मी मेहंदी महिन्यातून एकदा केसांना लावत असते. आणि त्यामध्ये काय काय टाकायचं, आपल्या नॅचरली आपली मेहंदी असते ती वापरणार आहे. आर्टिफिशियल जे कलर असतात ते नाही यूज करणार. तर इथे पाहू शकता त्यासाठी मी काय काय साहित्य घेतलं आहे तुम्हाला दाखवतो. तर हे आहे आपले मेहंदीचे पॅकेट भेटतात. नुपूरची हिना मेहंदी आहे. ह्या हिना मेहंदी मी आणलेली आहे आणि मला एक पॅकेट पुरत नाही, तर मी मागच्या वेळेस सांगितलं जरा कमी पडेल. मी एकदम 2 पॅकेट असे 2 पॅकेट आणलेले आहे. पाहू शकता सोडून ह्या 2 पॅकेट आणलेले आहे आणि कॉफीचे 2 पुडे आणलेले आहेत. ह्या कॉफीचे 2 पुडे त्यामध्ये टाकायचे. कॉफी पावडर आहे त्या 2 पुड्या टाकायचे, म्हणजे 2 चम्मच होतात ते. आणि कढीपत्त्याची पानं आहेत. कढीपत्त्याची पानं मी ऑलरेडी आणून ठेवली होती. आणि त्याचबरोबर आपल्याला त्यामध्ये चहापत्ती टाकायची. चहा पावडर असते आपली चहाची, कोणती तुमच्याकडे जी अवेलेबल असेल ती तुम्ही टाकू शकता. चला तर आता इथे मी या भांड्यामध्ये तर पाणी गरम करायला ठेवणार, त्यामध्ये हे सगळं साहित्य टाकणार आहे. आणि त्यांचं इथं दक्षमध्येच आलेलं आहे. हाय काय दक्षिलांचा व्हिडिओ चालू झाला की लगेच येतो मध्ये लक्ष. चला तर आता मी हे कशा पद्धतीने मिक्स करते आणि हे चांगलं उकळून घ्यायचं हे साहित्य सगळं. आणि त्यानंतर थंड झाल्यानंतर कोमट झाल्यानंतर मेहंदी त्यामध्ये मिक्स करायची आहे आणि चांगली भिजवायची. आणि दुसऱ्या दिवशी मी लावणार आहे, उद्या दुपारी लावणार आहे. उद्या संडे आहे, आज सॅटर्डे आहे, त्यामुळे म्हटलं आज करून उद्या निवांत लावता येईल. आणि काल तुम्ही बघू शकता यात्रेला मी गेले त्यावेळेस त्यावेळेस हा टॅटू काढलेला आहे. खूप छान आहे, मस्त. मला पण खूप आवडला. खूप दिवसापासून याची इच्छा होती की मी टॅटू काढावं. मला टॅटू काढायला खूप आवडतं. मी काढत नव्हतेच कारण मला हे भीती वाटते, कारण ते काढताना खूप दुखतं वगैरे. तर पाहू शकता अशा आपल्याला पाहिजे त्या सेटमध्ये ते काढून देतात डिझाईन वगैरे. तर हा पूर्ण मस्त काढलेला आहे. त्यासाठी त्यांनी काळजी घ्यायला सांगितली. आल्याला मी त्याचे चिकट लावतो काढला आणि वॅसलीन लावायला सांगितलं. आता 2-3 7-8 दिवस ते म्हणले सकाळ संध्या फक्त त्याला वॅसलीन लावायचं, आणखी काय नाही. खूप छान कलर चढायला लागलेला आहे, खूप मस्त. त्यांच्या नावाचं मी काढलेलं आहे. तर बघू आता हे आणखीन छान आहे आणि हा परमनंट आहे. खूप छान पण वाटतं वर्ष छान आहे. चला तर आता मी ते पाणी गरम करायला ठेवणार आहे. त्याच्यामध्ये पाहू शकते आपले हे भांडं चालू केले, त्याच्यानंतर पाणी गरम करायला ठेवणार मी. जास्त नाही लागणार, आपल्या मेहंदीला जेवढं लागणार आहे तेवढं. आणि जर पाणी कमी पडलं तर तुम्ही जास्त यूज करू शकता. त्याच्यामध्ये एक साहित्याचं पाणी उकळायला लागले. ह्यामध्ये चहापत्तीचे 2 चम्मच टाकायचे चहा पावडर. आणि ही कॉफी आहे ते कॉफीचे 2 चम्मच, म्हणजे बरोबर 1 पुडीचे 1 चम्मच असे होते. आणि कढीपत्ता जेवढं तुमच्याकडे शक्य जास्त, मी तर खूपच घेतलेलं आहे, की भरपूर आहे. तर आपल्या केसांसाठी कढीपत्त्याची पानं, त्याचबरोबर शेवगा असतो आपल्या, शेवग्याच्या पानांचा पण खूप यूज होतो केसांच्या वाढीसाठी आणि चांगली राहण्यासाठी. तर ते नाही आहे सध्या माझ्याकडे, तर मग कढीपत्त्याची पानं आहे तीच मी यूज करणार आहे. चला तर ते दाखवते कशा पद्धतीने करायचं. तर आता पाणी आपलं उकळायला सुरुवात झालेली. त्यामध्ये आता एक साहित्य टाकत. हे आहे कढीपत्त्याची पाने आहेत, जेवढी शकेल तेवढी टाकणारे. आणि चहा हे आहे आपली कॉफीचे पावडर आहे, त्याचे 2 पुड्या आहे. आणि चहापत्तीची 2 चम्मच यामध्ये टाकायचे आणि चांगलं उकळून घ्यायचं आहे, त्याचा कलर येईल. आणि त्यानंतर उकळी आल्यानंतर मग हे सगळं साहित्य आहे ते गाळून घ्यायचं त्याचं पाणी. तर 2 चम्मच चहापत्ती टाकणार याच्यामध्ये मी. त्याचबरोबर आता हे आपलं कॉफीची जी पावडर आहे, कॉफी पावडर ती टाकणार आहे याच्यामध्ये. छान कलर येतो आपला, नॅचरली येतो. कुठलाही बाहेरचा आपण कलर घेतला तर तो केमिकल त्यामध्ये मिक्स असतं. तर ही छान मस्त पावडर वगैरे टाकून आणि छान कलर येतो. आणि मला जास्त पण मी हीच मेहंदी वापरते केसांसाठी. खूप छान मी कलर वगैरे नाही, ही मस्त आहे आपली आयुर्वेदिक 100% प्युअर हिना मेहंदी आहे. चला तर एक साहित्य याच्यामध्ये सगळं आहे, जेवढं आहे माझ्याकडे तेवढ्याच. ही दुसरी पुडी मी टाकून घेते, मस्त होईल. त्यानंतर आपल्याला हे कढीपत्त्याची पानं ही आहे जेवढी टाकून घ्यायची. चांगली एक उकळी होऊन द्यायची, जेवढी शकेल तेवढं पाणी. हे पाणी यामध्ये मी मिक्स करून घेतले आहे. हे चांगलं मिक्स करून घ्यायचे, हलवायचे का चमच्याने वगैरे तुमच्याकडे असेल तरी हलवून चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि उकळी येऊन द्यायच्या पाण्यात.
उकळी यायचं चांगलं 8 तोपर्यंत थोडं कमी झालं पाहिजे चांगलं. त्याला कलर आताच तुम्ही बघू शकता मस्त पाण्याला कलर पण आलेला आहे. आणि हे चांगलं पाणी उकळून झाल्यानंतर हे गाळून घ्यायचं. थोडं कोमट झाल्यानंतर मग त्यामध्ये मेथीची आपली जी पावडर आहे, मेथीचे पुडे आहे, मी सगळे यामध्ये मिक्स करणार आहे. आणि ते केसांना अप्लाय आता दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या करणार आहे. बघू आता हे तयार झाल्यानंतर मी तुमच्याशी शेअर करते कशाबद्दल आपण ते मिक्स करू शकतो. चला तर काल जे मी बॅटर बनवलं होतं डोसे आणि इडली बनवण्यासाठी त्याचं एवढे शिल्लक राहिलेले पाहू शकता. तर काल बनवले संध्याकाळचे पण. आणि आता इथे नाश्त्याला मुलांसाठी मी बनवणार आहे. त्यासाठी बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे, टोमॅटो आणि कोथिंबीर घेतलेली आहे. त्या पॅनमध्ये मी बनवणार आहे दक्ष बाळासाठी आणि सान्विकासाठी. हा चाट मसाला त्यांना खूप आवडतो कारण त्यांना तिखट जास्त आवडत नाही. तर चाट मसाला म्हणजे त्यावर टाकावं. तर पहिल्यांदा इथे मी तेल थोडंसं पॅनला पण लावून घेतलं आहे कारण त्यामुळे ते चिकटणार आहे. आणि थोडंसं पाणी त्यामध्ये आपल्याला शिंपडायचं आहे. तर पाहू शकता मस्तपैकी तवा आपल्याला तापलेला आहे. त्यामध्ये आपल्याला हे बॅटर सोडायचं आहे. एक एक करून छोटे छोटेच बनवणार आहे. उत्तप्पे बनवणार आहे त्यांच्यासाठी कारण सकाळ नाश्त्याला त्यांना आवडतात आणि त्याला बटर वगैरे छान मस्त लावून दिलं की त्यांना आवडतात. तर पटकन आता तुमच्याशी ही उत्तप्पा आहे त्याची रेसिपी शेअर करते. आणि आजचे जे मेहंदी काढण्याची पद्धत आहे ती नक्कीच ट्राय करून पहा. नक्कीच फरक पडेल. खूप छान आपले केसांचे पण मस्त निगा राखली जाते. त्यामुळे महिन्यातून एकदा अशा पद्धतीने मी ट्राय करू शकता. आता इथे पाहू शकता मी कोथिंबीर टोमॅटो वगैरे सगळं त्या डोश्यावर वरती टाकलेलं आहे उत्तप्पा बनवायचं त्या बॅटरवर. आणि चाट मसाला वरतून स्प्रेड केलेला आहे. अशा पद्धतीने दक्षसाठी आम्ही हे बनवून घेत आहे. आणि अजून एक इथे बनवायला घेतलेलं आहे पाहू शकता. अजून एक एकदम केलं की ते त्यांना खायला बरे दोघांना पण. तर अशा पद्धतीने पॅन गरम केलं त्यामध्ये थोडंसं तेल आणि पाणी शिंपडायचं आणि मस्त असं छोटंसं असं छोटेच बनवणार आहे जास्त नाही. तर अशा पद्धतीने मी ट्राय करते. नेहमी वेगवेगळं करायचा प्रयत्न करते मुलांसाठी कारण त्यांना आवडतात तसे खायला. नेहमीच एक नाश्ता त्यांना आवडत नाही. वेगवेगळ्या प्रकारचे ते करू शकता. असं बारीक चिरलेला कांदा आहे, थोडासा कांदा टोमॅटो त्यामध्ये मिक्स करणार आहे मी. याआधी पण मी बीट आहे, बीटचं असं मुलं खात नाही जास्त त्यामुळे त्यांना मग मी बीट बारीक करून त्याचा रस काढून मग ते कणकेत मळताना तर त्यामुळे त्यांना लाल जी चपाती असते बीटाची ती त्यांना खायला घालते. तसे ते खात नाही त्यामुळे. तिथे पाहू शकता हा पण आपला डोसा तयार झालेला आहे. टोमॅटो सॉस के साथ खाओ. खाता खा. तोडून देऊ ती ठेवून दे. ते ठेव याच्यात. नाही तिखट. हां खाव. तोडून दिलंय. थोडं खायचं. सॉस लाव दम. छान लागते पिलो. उरकून घ्या पटापटा. दीदी खाऊन घे. दक्ष खातो आमचा. घे तोड आता. दक्ष तोड. दक्ष ए दक्ष. बनवलेला आहे मस्त झाला छान. आमच्या सान्विकाला टिफिनला द्यायचं आहे. टिफिन त्याच्या टिफिनमध्ये ह्याचे स्लायसेस करून बनवले. अजून एक इथे डोसा बनवला सान्विकाच्या टिफिनला. हां ए डब्याला बघ हा डोसा का. सानू सॉस देऊ का नको. मस्त झालं. थोडं गरम मस्त तपशील बरोबर. चलो एक इसको डोसा खाना है. वाव छान आहे. मी खाते. मला तू हे खायचा का हा बटरवाला. दीदीला दे एक पीस. खा ना एक खा ना. बरं चल तुझं उरकते. खा बाज. इकडे बघ इकडे बघ. दादा त्याच्या शाळेत होता. त्याची सुट्टी झाली आता आपण जायचं.
हा हां तांबी दे डॉगी कशी टाक इथं बघ माग पियू इकडे बघ चल इथं अजून बघ इथं काय इग हे काय इथं थांबा हां इथं थांब इथं आता सानविकलांना सोडून आले शाळेमध्ये आणि त्यांचे खूप सारे त्यांचे प्रोजेक्टचे साहित्य वगैरे गोळा करण्यात गेले कारण त्यांचे आता प्रोजेक्ट पण भरपूर आहेत आणि सगळं साहित्य त्यांच्याबरोबर द्यावं लागते तर सकाळचं सगळं आवरून झालेलं आहे तर आधी झाले किचन वाटा पूर्ण क्लीन केला आहे सकाळी खूप भरला होता इथं पाहू शकते इथे छोटासा आता मला लादी पुसून घ्यायची आहे भांडी वगैरे पूर्ण क्लीन झालेली आहे लादी पुसायला घेतलेली आहे आमचं दक्ष बाळा झोपलेलं आहे दक्ष बाळा इथे झोपलं दक्ष इथं पहा दक्ष बाळा हाय लक्ष काय करते लक्ष आमचे कार्टून चाललेले आहे पाहायचे त्याचं चाललं आहे अभ्यास तर आता मी पटकन हे सगळं क्लीन करायचं सगळे काम आवरलेले पटापट उरकून घ्यायचं तर मगाशी मी पाहू शकते हे पाणी उकळायला ठेवलं त्याच्यामध्ये सगळे साहित्य ते कोमट झालेले मला हे पाहू शकता असं आहे सगळे कोमट झालेलं आहे आता मला मेहंदीची पोळी त्याची पावडर ह्याच्यात सोडायच्या आहेत आणि त्यानंतर मग गाळणीने आपल्याला ते पाणी आपल्याला लागेल तसं त्यामध्ये ॲड करायचं आहे आणि मस्त कलर येतो आज चांगलं मस्त भिजत ठेवणार आहे तर दुपार झालेली आहे तर उद्या दुपारी किंवा संध्याकाळीपर्यंत मी ही लावणार आहे उद्या संडे आहे त्यामुळे मला आता हे पुढे आहे ह्याच्यामध्ये सोडते आणि मग मिक्स करून ठेवते तर अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच घरी ट्राय करून बघा छान कलर केसांना कलर पण छान येतो आणि मस्त केस राहतात महिन्यातून एकदा मी केसांना मेहंदी लावते कारण माझी केस खूप लॉंग आहे तर रेग्युलर नाही लावता येत चला तर मी आता व्हिडिओ करू शकते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि चॅनल जर कोणी नवीन असेल आणि फर्स्ट टाईम व्हिडिओ पाहत असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि नक्की ट्राय करून पहा खूप छान आणि मस्त आहे सगळं आपलं नॅचरली त्यामध्ये घेतलेलं आहे इन्ग्रेडियंट जसे कढीपत्ता आहे तुमच्याकडे जर शेवग्याची पानं असेल शेवग्याच्या झाडाची जी पाने असतात ती पण घेतली तरी चालतात आणि गावच्या ठिकाणी तर मेहंदीचं झाडच असतं आम्ही लहानपणी आठवते आम्ही मेहंदीची पानं ती तोडून आणायचं आणि ती हाडं वाटायचं आणि त्याने पूर्ण हात लाल वगैरे किंवा वाळवायची ती आणि मग त्याची मेहंदी बनवायची तर आता तर सध्या ते शक्य नाही तर ही हेनाचीच आणते मी मेहंदी जेणेकरून खूप छान आणि नॅचरली कलर येतो आणि केसांसाठी खूप छान फायदेशीर होते तर महिन्यातून एकदा तरी मी ॲटलिस्ट अशा पद्धतीने मेहंदी लावते माझ्या केसांना चला तर आता हे मी सगळं मिक्स करून घेते चला तर इथे पाहू शकता आता मी हे मेहंदीचे पुढे आहेत त्या दोन्ही फोडून घेतलेल्या आहेत आणि मस्त आता ह्या पतेल्यामध्ये एक करणार आहे कारण जास्त मेहंदी लागल्यामुळे मोठं पतेलं घेतलं आहे कारण माझी केस खूप लाँग आहे आणि तेवढी एक पुडी पुरत नाही माझ्या केसांना त्यामुळे मी 2 पुड्या आणलेल्या आहेत आणि त्यानंतर जे पाणी आपण उकळवलेलं आहे चहापत्ती कॉफी आणि कढीपत्त्याचे पाने टाकून वगैरे तर ते कोमट झालेलं आहे तर इथे मेहंदी पाहू शकतो पतेल्यात आता टाकलेली एक पुडी ऑलरेडी मी सोडलेली आहे दुसरी आहे तर सगळी मला मेहंदी केसांना लागणार आहे तर हे सगळे एकत्र करणार आहे एकजीव करणार आहे आणि हे पाहू शकता हे जे मिश्रण आहे आपलं उकळलेलं थंड झालेलं आहे आता चहाची जी गाळण असते त्याने हे गाळून घेणार आहे आणि जसं लागेल तसं आपण ॲड करणार आहेत आणि जरी पाणी कमी पडलं तर आपण दुसरं पाणी त्यामध्ये यूज करू शकतो तर आता इथे हे अशा पद्धतीने गाळून करून मस्त आता हे आपल्याला भिजत ठेवायचे हे मेहंदी बघू शकता खूप छान लाल कलर आलेला आहे आणि कढीपत्त्याची पानं टाकलेली आहे कॉफी आहे आणि चहा पावडर आहे त्यामुळे खूप छान केसांना कलर पण येतो आणि एकदम मस्त मऊसूद होतात कढीपत्त्याची पानं खूप छान असतात इथे पाहू शकता मेहंदी माझी कालून पूर्ण झालेली आहे आता मी झाकून ठेवणार आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी किंवा दुपारी लावणार आहे ते पुसून त्याला नाही पुसायचं दक्ष काय लावलंय एलियन झाले हात नको लावू मेहंदी लावून झाली सगळीकडून इथं खाली राहिली थोडीशी ठेव इथं पप्पाने इथं सगळं कानच हे करून ठेवलं बया किती काळजी करते पिल्लू माझं इकडून मला कान कलर होईल पप्पा